बेस्ट ऑफ लक. वळूया मॅचकडे. रुपेश पहिला चेंडू घेऊन. रोहन या वेळेला मात्र ऑफ द मार्क. चेंडूला एक्स्ट्रा कव्हर्स रिझनला एक्झिक्यूट करतायत. सुहास तिथे होते. चेंडूला फील्ड केले जाईल. सिंगल कंप्लीट होते. ऑफ द मार्क. एका बाजूने रुपेश प्रचंड असा अनुभव ज्याच्याकडे, दुसऱ्या बाजूने आपल्या होम ग्राउंड आणि या प्रतिम घरच्या मैदानावरती खेळताना हरीश वर्कीने खूप चांगली प्रॅक्टिस केले. बघूया त्या प्रॅक्टिसचं जे फळ आहे त्या कशा पद्धतीने चांगल्या इनिंगमध्ये कन्वर्ट करतायत हरीश वर्कीने. व्हेरी फर्स्ट बॉल ओव्हर पिच थोडासा खोलवर टप्प्याचा होता. शेवटच्या क्षणी बॅटला ब्रश केले चेंडूनं. माझी तिथे आहेत. चेंडूला फील्ड केले जाईल. सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या 2. टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय इथे बघायला मिळाला. सफाल 11 संघाकडनं प्रथम बॅटिंग करण्याचा मानस आणि त्यासाठी 2 त्यांचे शिलेदार दोन्ही दिग्गज बॅटर आहेत. रोहन गावड ऑन स्ट्राईक. धावा झाल्या 2. ओहो, या वेळेला मात्र ओव्हर पिच बॉल डाऊन द ग्राउंड. रोहन गावडच्या बॅटमधनं येतोय आक्रमकतेचा इरादा दाखवणारा हा मासिव षटकार. थँक्यू. सन्मान्य अजयजी भोईर साहेबांचं शुभागमन या स्पर्धेचे सर्वेसर्वा अजयजी भोईर साहेबांचं शुभागमन इथे होतंय. त्यांचं करतोय आम्ही वेलकम. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 6. रोहन गावडच्या बॅटमधनं येतोय अस्मानी टोला. बिग 6. पुढचा चेंडू रुपेश तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ, या वेळेला मात्र थोडासा दूर ठेवला होता चेंडू. वळवलाय थोडासा. नॅचरल टर्न आहे. लेग ब्रेक बघायला मिळतो. बायचर पण सिंगल कंप्लीट झाले. धावा स्कोर कार्डवरती 9 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. हरीश वर्कीने खूप चांगले फलंदाज आहेत. पुढचा चेंडू घेऊन रुपेश. ओ, या वेळेला टायमिंग चांगला आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र डीप मिड विकेट मध्ये हेमकांत किनी बघायला मिळत आहेत. धावसंख्या पोहोचेल ती 10. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 सिंगल 1 षटकारानं फाउंडेशन बिल्ड करण्याचा इरादा. त्याच्यामध्ये एक षटकार बघायला मिळतोय रोहन गावड यांच्याकडनं. ओ, या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू बघायला मिळतो रुपेशकडनं. 11 धावा. 22च्या रूपानं षटकाची होते इथे समाप्ती. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पहिलं षटक इथे संपते एसटीचे. रावले गावाची माय माझी जगमाता आई. रावले गावाची माय माझी जगमाता आई. थँक्यू. जयदीप पाटील यांनी गायलेलं सुंदर सॉन्ग आपण बघतायत. गोड आवाज त्यांचा. आणि जागमाता रावले ग्रामदेवता श्री जागमाता आईच्या नावावरती हे सुंदर सॉन्ग आपल्याला बघायला मिळाले. षटकाची होते समाप्ती. अमित आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. 11 धावा. पुढचा चेंडू इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. आम्ही त्यांचा पहिला चेंडू डॉट बघायला मिळतोय. मिस्टर रुपेश रोहन गावड थोडेसे या वेळेला दुहेरी मनस्थितीमध्ये. चेंडू वाईट आहे की नाही या संभ्रमामध्ये होते. पुढचा चेंडू. ओ, या वेळेला पुढचा फटका खेळण्याचा प्रयत्न. हेमकांत येत आहे. चेंडू खाली आणि इथे मात्र रोहन गावडच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. फुल स्टॉप. रोहन बॅक टू द पवेलियन. आउट. क्रिकेट
क्रिकेट घेऊन एबी ग्रुपचा चषक आला लाख मोलाचं क्रिकेट घेऊन एबी ग्रुपचा चषक आला. थँक्यू न्यूमन वंदे शेमाडे. मैदानाच्या आतमध्ये एक सर्व अप्रतिम असे थांबा थोडस. तर वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू हेमंत वंदे शेमाडे. ओ यावेळेला मात्र अप्रतिम असा यॉर्कर बघायला मिळतोय. अमित यांच्याकडनं वेगवान मारा डॉट बॉल आलाय. व्हेरी फर्स्ट बॉलला चेक करताना अमित यावेळेला वंदे शेमाडे यांना विकेट गेल्यानंतर थोडंसं प्रेशर आहे सफल टीमकडे आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न. एक परफेक्ट यॉर्कर इथे बघायला मिळतो. इट्स अ डॉट बॉल. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. चेंडू वेगानं डीप बॅकवर्ड स्कोअर लेग मिड विकेटच्या मध्ये जातोय. नियाज वेगानं धावता येतात बरं कंप्लीट होत आहेत त्या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि पोहोचली ती 13 धावा स्कोर कार्ड वरती. थर्टीन रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुढचा चेंडू वंदेशन अमित. ओ यावेळेला सरळ दर्जेदार अंदी अपचा खणखणीत दणदणीत षटकार येतोय. एबी षटकार. थँक्यू डिसे. 12 महिने 11 खेळाडू 10 बोटे 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोळे आणि फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज. वळूया मॅच कडे. धावा आहेत 19. इथे मात्र जबरदस्त पूलचा फटका वंदे शेमाडेच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक दमदार बहारदार षटकार. हे नाटच भारी एबी ग्रुपच्या नावाची झाली या चर्चा सारी. हर्ष किणी तो प्राणभाई. थँक्यू. 25 धावा ऑन स्कोर कार्ड. वंदेच्या बॅटमधनं येतात 2 जबरदस्त प्रहार. 12.50च्या सरासरी 25 धावा मात्र फाउंडेशन बिल्ड होताना पॉवर प्ले मध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज रुपेश पुनश्च येतील. आपलं वैयक्तिक दुसरं सामन्याचं 3रं षटक घेऊन. याच्या नंतरची मॅच आपण बघणार आहोत. दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायची आहे. SRG परनाळी विपक्ष श्री 11 बोरिवली. श्री 11 बोरिवली विपक्ष परनाळी SRG यांच्यामधला मॅच होईल. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी रिपोर्टिंग करायचं याची नोंद घ्या. 25 ऑन द स्कोर कार्ड. मिस्टर HK हरेश्वर किनी ऑन स्ट्राइक. गतीला परिवर्तन थोडासा ओरफिट चेंडू. चेंडूला खेळलाय सरळ लॉंग ऑफला. प्रणय गरत तिथे आहेत. एका धाब्याने सॅटिस्फाईड व्हावं लागेल. चांगली रणनीती बघायला मिळते हरेश किनी यांच्याकडनं. एका चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाला मात्र स्ट्राईक जास्तीत जास्त द्यायची. हा गेम प्लॅनिंग अनुभवाचा भंडार आणि त्याच पद्धतीने मात्र कार्य करताना. स्कोर मुनाव 26 लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू रुपेश. ओहो याही वेळेला सरळ
लॉंग ऑनला एक्झिक्यूट केलाय. तिथे आपण बघताय क्षेत्ररक्षक प्रशांत महाले, एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आपण बघतायत आणि खूप सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून लॉंग ऑनला एक अप्रतिम फिल्डिंग. आमच्या साईड स्क्रीनवरती आमचे परम मित्र संदीपजी म्हात्रे सरांचं आगमन झालं. एक सुंदर कामगिरी, एक चांगले जबरदस्त मेंटॉर म्हणून कामगिरी करतायत आणि त्यांचं झालंय शुभागमन. पुढचा चेंडू यावेळेला मात्र कलायु के सारे स्विच इट फुल टॉस घेऊन खेळला गेलाय. तिथे मात्र आपण बघतायत चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगलने पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली ती 28. खेळ संपलाय तो 15 चेंडूंचा. अजूनही 15 चेंडूंचा खेळ शेष आहे. 28 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वंदेश हा रुपेशच्या अगेन्स्ट खेळताना दिसेल. पुढचा चेंडू इथे मात्र गतीला परिवर्तन करण्याचा प्रयत्न थोडासा दिशाहीन आहे का हे मात्र बघावं लागेल. येस, इट इज अ वाईट बॉल. 100च्या रूपानं स्कोर कार्ड 30 वरती पोहोचतंय. आजचा 5वा दिवस आपण बघतायत. नामवंत खेळाडू, टेनिस क्रिकेट विश्वातील स्टारकास्ट आपल्याला इन ॲक्शन दिसेल. पालघर विभागातील नामवंत खेळाडू, सफाले विभागातील मातब्बर खेळाडू, दिग्गज खेळाडूंमधलं चाललेलं सध्याचं द्वंद्व तमाम क्रीडा रसिकाच्या नजरा वेधून घेत आहेत. यावेळेला क्लिंग बोल्ड हरीश्वर किनी बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये नम सर येताना दिसत आहेत. धक्का लागला इथे दुसरा. हरीश्वर किनी डगआउटकडे येताना. मनोहर नम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. धाब्या स्कोर कार्डवरती 30. रुपेश यांची सुंदर गोलंदाजी जखडून ठेवलंय थोडंसं ओपोनेंट टीमच्या बॅटरला. याच्यानंतर श्री 11 बोरिवली विपक्ष SRची प्रणाली याच्यामधलं बॅटल होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना इट्स ऑफिशियल कॉल. आपण रिपोर्टिंग करायचं याची नोंद घ्या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत याची दक्षता घ्या आणि याची नोंद घेऊन आपण वेळेवरती या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. पुढचा चेंडू इथे मात्र सुंदर टायमिंग आहे. चेंडूला उडवलंय गलीच्या डोक्यावरनं. चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला आणि गेलाय डीप थर्ड मॅन मधनं सीमारेषेच्या बाहेर. मनोहर नम सरांच्या बॅटमध्ये येतोय चौकार. कमी नाही कुणाची, खांद्याला खांदा लावून सचिन दादा जयाबा. थँक्यू. 34 चौथी धावा आलेल्या मनोहर नम सरांच्या बॅटमधनं चौकार आलाय. इरादे स्पष्ट करताना. यावेळेला खूप चांगला चेंडू आहे. सरळ पॅड आणि बॅड मध्ये होता. ड्राईव्ह करण्यासाठी थोडंसं मजबूर केलं. सिंगल कंप्लीट झाले. धावा 35. 35 आणि झाले इथे तिसऱ्या षटकाची समाप्ती. 35 धावा 11.63च्या एव्हरेजने करंट रन रेटने येत आहेत धावा 35. येणारे 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. जाऊया नयन पाटीलला देऊया संधी. मिनबाईल डीजे इट्स युअर टाइम. थँक्यू. प्रामुख्याने सुंदर लाईव्ह टेलिकास्ट आपण बघताय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. कॅमेरामॅन अनुराग यांचं सुंदर वर्क. मुनीत हेही खूप चांगल्या चेंडूला फॉलो करतायत आणि चांगले एडिटर म्हणून साहिल पाटील सुंदर कामगिरी करताना या स्पर्धेसाठी आपण बघतायत. जागृत राऊत सुद्धा एक प्रतिम एडिटिंग करतायत. सर्वांची साथ आणि AB चषकाचा सुंदर प्रवास. वर्ष 3रं नियाज या वेळेला आणि इथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण. विकेटचं पतन. धक्का लागतो 3रा. फलंदाज बाद.
थँक्यू न्यूमन प्राण भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. प्राण भोईर खूप चांगली गोलंदाजी नियाज यांच्याकडनं. खूप जबरदस्त गोलंदाज, अनेक वर्षाचा प्रचंड अनुभव ज्यांच्याकडे आहे. चेंडू वळवण्याची खूप चांगलं टॅलेंट ज्यांच्याकडे आहे. इथे बोलटॉस चेंडू, संधी दिले गॅप शोधण्याची. चेंडू इनटू द गॅप मध्ये जातोय. लॉंग ऑन क्लिअर करताना वन्स बाउन्स ओव्हर द रोप. दॅट्स अ ब्युटिफुल 4 रन. थँक्यू. 39 39 हवा. पुढचा चेंडू. ओ या वेळेला मात्र वळवलं चेंडूला, थोडंसं फिरवलं. ही प्रचंड वर्षाचा अनुभव ज्याच्याकडे, अनेक वर्ष ज्यांनी खूप चांगलं टेनिस क्रिकेट खेळलेले आहेत. फुलटॉस नंतर मात्र कमबॅकिंग केले. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर कट होतोय. इट्स अ डॉट बॉल. काही वेळेला मात्र गतीला परिवर्तन केलं होतं. तिथे आहेत प्रणय. एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल प्राण यांना. धावा स्कोर कार्डवरती 4-0 40. आणि ह्या इनिंग मधील अजूनही टोटल 8 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. 40 धावा. पुढचा चेंडू. ओ या वेळेला मात्र चांगला चेंडू आहे. चक केलं वंदेशाना. खूप लांबवरून वळवत आहेत. बॅकअप द गुडलेन आपण बघताय. त्यानंतर चेंडू पडल्यानंतर थोडासा कट होतोय. लेग ब्रेक खूप चांगला हाताळतायत. दॅट्स अ ब्युटी ऑफ मिस्टर नियाज. हा मात्र वेगवान टाकण्याचा चेंडू आहे. थोडासा शॉर्ट होता. सुहा स्थिती आहेत. थोडासा डायव्हर्ट झालाय गलीला. सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी वेगानं येत आहेत. चेंडू मात्र पोहोचेल तदवर. कंप्लीट झाल्या 2 धावा. 4 षटकांची होते इथे समाप्ती. 42 धावा स्कोर कार्डवरती लागत आहेत. ऐकूया पुनश्च आपण नयन पाटील यांना आणि येऊया मॅच कडे. च्या ट्रॉफीला आला प्रतीक भाई. थँक्यू. दरम्यान उपेचे घरज साहेबांचं शुभागमन होतंय. सातत्याने आमची संपूर्ण अंटार टीमचं चांगलं वर्क या स्पर्धेला यशस्वी बनवते. अजयजी भोईर सरांना मिळालेली सर्वांची साथ, एक भव्य दिव्य स्पर्धा सातत्याने आपण या भव्य दिव्य क्रीडा नगरीमध्ये एक सुंदर नियोजनाच्या माध्यमातून पार पाडतोय. कारण प्रत्येक क्षणोक्षणाला मिळणारी एक अभिद्ध अशी साथ ही खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं यशाकडे घेऊन जाणारे एक वाटचाल आहे. केवल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आणि इथे घुटना टेक और गेंद को देख असं म्हणायला हरकत नाही. परंतु तिथे होते प्रशांत महाले आणि आला इथे षटकार. तुझे मी जत्रला जत्रला थँक्यू. 48 वर पोहोचले स्कोर कार्ड. पुढचा चेंडू स्वागत केले केवल पाटील यांचं षटकारानं. आणि याही वेळेला बिग हिट सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरनं पाठवलंय. चेंडूला ह्यूज सिक्सर मध्ये. द बॉल इज अ पनिशिंग इन टू द स्टँड फॉर ह्यूज सिक्सर. एसटीजे हर्ष कीनी तो प्राण भाई. हर्ष कीनी प्राण भाई. नाटकाचा हो आयोजन. थँक्यू. धावसंख्या पोहोचले ती तब्बल 54. बीडीएम पेसर च्या अगेन्स्ट काय जबरदस्त फलंदाजी आहे प्राण यांची. स्पिन गोलंदाज आपण बघताय. सॉरी मिस्टर केबल बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार. ते मात्र आलाय डॉट बॉल. आणि उच्च न्यायालयाकडे मात्र नक्कीच या ठिकाणी पाठवलाय हा चेंडू. रिव्ह्यू घेतला गेलाय. चेक करायचा या ठिकाणी या चेंडूवरती नक्की काय घडलंय. वाईटसाठी या ठिकाणी मात्र चॅलेंज करताना मिस्टर प्राण भोईर. धावा स्कोर कार्डवरती 54. याच्यानंतर श्री 11 बोरिवली विपक्ष SRJ 11 पर्नाळी संघाच्या संघनायकांनी त्वरित टॉससाठी सज्ज राहायचं आहे याची नोंद घ्या. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू संपलाय. सफाई टीम याची नोंद घ्या. याही वेळेला बॅलन्स बनवण्याचा प्रयत्न आहे. इट्स व्हाईट बॉल. धावसंख्या पोहोचले ती 55 55. 3 चेंडूंचा खेळ येणं अजूनही शेष आहे. 55 धावा.
स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. प्राण भोईर यांच्या बॅटमधनं आलेले दोन आता मात्र बॅट फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा फायदा होणं गरजेचं आहे. आधुनिकता आणि क्रिकेट यांची जी संगत असते ती खऱ्या अर्थाने रंगतदार स्थितीमध्ये नेहमी आपल्याला बघायला मिळतं. आपल्या मनामधील असलेल्या शंकेचं निरसन करणं इट्स अ वाईट. दोन्ही संघाने आपला रिव्ह्यू संपवलेला आहे. 55 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळत आहेत. बघूया 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 55 ऑन द स्कोर कार्ड. केवळ तयार होत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. ओ यावेळेला मात्र चेंडू सरळ जातोय तो लेग गली रिझन मध्ये. एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. अब तक 56. अंपायर सांगतायत की नक्कीच चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झालाय. शेवटची 2 चेंडू आणि वंदेश चे खूप चांगली बॅटिंग करतायत. ज्यांच्या बॅटमधनं आपण 2 उत्तुंग षटकार बघितलेले आहेत तेच बॅटर ऑन स्ट्राईकला आहेत. ओ यावेळेला मात्र ड्राईव्ह केलाय. गॅप शोधला गेलाय. क्लास 1 शॉट. कॉपी बुक स्टाईल न केलाय कव्हर ड्राईव्ह. चेंडू जमिनी लगतचा फटका बघतोय आणि येतोय सीमारेषेच्या बाहेर. एक अप्रतिम हँडसम कव्हर ड्राईव्ह. या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन थँक्यू. 6-0 60 धावा आणि वंदेशांच्या वैयक्तिक धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. 21 8 चेंडू आणि 21 धावा. विस्फोटक बॅटिंग. चांगली कॅमिओ. गेम चेंजर खेळाडू म्हणायला हरकत नाहीये. 60 धावा. शेवटचा चेंडू. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. शेवट कोण करणार. गोलंदाज की फलंदाज. आणि इथे उडवलंय सरळ डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ ग्रेट फिनिश. 66 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 67 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. व्हॉट अ ग्रेट इनिंग. जसं या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होईल आपण वळणार आहोत युसुफजी सय्यद यांच्याकडे. तुर्तास देऊया नयन नाव संधी आणि नंतर येऊया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. कमॉन डीजे. थँक्यू HK. नमस्कार, गुड इव्हनिंग. मी युसुफ सय्यद सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय एबी ट्रॉफी 2024 पर्व तिसराचा 5वा दिवस. 40+ सामने. आजचा पहिला सामना एका बाजूला पालघर 11 तर एका बाजूला सफाळे 11. यानंतर होणारा सामना असणार एका बाजूला पाहू शकाल श्री 11 बोरिवली तर एका बाजूला SRG परनाळी. बोथ ऑफ कॅप्टन्स. आपण टॉससाठी यायचं. ते पाहू शकाल अप्रतिम फलंदाजी पाहायला भेटते. 9 चेंडू आणि तब्बल 27 धावा बनवल्या. ते म्हणजेच फलंदाज वंदेश हेमाडे यांनी 3 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला भेटले. अप्रतिम इनिंग साकारली. प्राण भोईर दादांसुद्धा चांगली इनिंग साकारली. हरीश्वर केणी दादांसुद्धा चांगली स्टार्ट करून दिली होती, परंतु त्या स्टार्ट नक्कीच चांगल्या अंतामध्ये घेऊन गेले बॅटर वंदेश हेमाडे. अप्रतिम बॅटिंग पाहायला भेटते. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहू शकाल 40+ मास्टर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मास्टर खेळाडूचं एक ब्रीद वाक्य आहे. 1 धाव आरोग्यासाठी. आणि पाहू शकाल अप्रतिम वाद्य आणि अप्रतिम वाक्य लिहिलं गेलंय. 1 धाव आरोग्यासाठी. प्रत्येक वेळा ते धावत असतात आणि धावणं खूप गरजेचं आहे. आपण पाहू शकाल 40+ खेळाडू, परंतु एक डिसिप्लिन यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला भेटते. त्या डिसिप्लिनच्या अनुषंगाने आजचे पूर्ण 7 सामने आपल्याला पाहायला भेटतील एबी ट्रॉफी 2024 मध्ये. तर मैदानाच्या आतमध्ये 2 सलामी फलंदाज डोळ्यामध्ये नक्कीच 67 धावांचा पाठलाग करण्याचं स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये येत असताना एका बाजूला पाहू शकाल पालघर भूषण
अवॉर्ड आहेत. दोन्ही बॅटर पाहू शकाल ज्यांना पालघर भूषण अवॉर्ड दिले गेले असे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला लिलाजी पठाण तर एका बाजूला प्रणयदादा घरत असे दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर आपण पाहू शकाल अजून एक पालघर भूषण अवॉर्ड ज्या खेळाडूला भेटले निरंजनदादा घरत ते सुद्धा इंडियन ॲक्शन पाहायला भेटतील SRG परनाळी या संघामध्ये. तर 5 षटकांमध्ये बनवायचे 67 अप्रतिम बॅटिंग केली होती सफाल एलिमेंट संघाच्या बॅटर्सनी. पाहू शकाल मात्र 3 गडी बाद झाले होती. मिस्टर रोहन गाबड, हरीश्वरदादा किणी आणि मनोहर नमसर यांचा विकेट आला होता. परंतु प्राणदादा भोईर यांनी सुद्धा चांगली बॅटिंग केली. तब्बल आपल्या संघासाठी 18 धावा बनवल्या. एक चौका 2 षटकाराच्या मदतीने आणि एक अप्रतिम इनिंग ज्यांनी साकारली. आपण अशा पाहू शकाल वंदेश हिमाळे सरांनी सुरेख बॅटिंग केली आणि 66 धावांची एक इनिंग धावफलक लगावे लागला. 67 धावांचा पाठलाग करावा लागेल. आपण पाहू शकाल हेमंतजी पाटील अप्रतिम काम करतात. गुणलेखकाची भूमिका पार पाडतात या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून. त्याचबरोबर पाटील नेटवर्कची पूर्ण टीम या स्पर्धेला नक्कीच लाईव्ह कव्हरेज करते. नयनजी पाटील असतील DC ऑपरेटर, अजितजी पाटील आपण पाहू शकाल अप्रतिम समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून करतात पहिल्या दिवसापासून. मायकोपचा सुरेख आवाज आपण ऐकतोय मायक्रोफोनवर. तर वळीया मैदानी 4 जण स्पीडअप करा. ही दक्षता घ्या. 20 मिनिटाच्या आत तुम्हाला 4 षटकं परिपूर्ण करायचे द्या. नियम्स आहेत जे रूल्स आहेत तुमच्याकडे पोहोचवले जातील. एक रिव्ह्यू दोन्ही संघांना असणार आहे. तर दोन्ही संघांना एक रिव्ह्यू आहे पाहू शकाल. पहिल्या षटक गोलंदाज सज्ज होतील. गोलंदाज मार्कवर संजयजी गावड एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, अनुभव आहेत दोन्ही संघांकडे मास्टर्स खेळाडू आहेत. जागृत पाहू शकाल या खेळाडूंनी नक्कीच खूप क्रिकेट जगलंय असं म्हणावं लागेल. आणि या क्रिकेट जगत असताना आपण कुठला श्वास कधी सोडायचा यांना माहीत आहे आणि कुठला चेंडू कशा प्रकारे खेळायचं हे सुद्धा माहीत आहे. या स्पर्धेत पाहू शकाल खूप वर्षानंतर हे चेंडू यूज केले जातात. गुड शॉट आपण पाहतोय. तर पहिल्या षटकामध्ये संजयजी गावड स्ट्राईकवर, इलियासजी पठाण नॉन स्ट्राईकवर प्रणयदादा घरत. पहिला चेंडूवर फुलर ऑन साईडला खेळला गेला. डीप लॉंगॉनला खेळाडू आहेत मनोहर नमसर असतील. चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फील्ड केलं गेलं. फेकी केली गेली. एकेरी धावाने नक्कीच समाधान मानावं लागेल. सिंगल स्ट्राईक रोटेट केली गेली आणि सांघिक आणि वैयक्तिक खातं ओढलं गेलंय ते म्हणजे इलियास पठाण सरांचं. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर पालघर भूषण अवॉर्ड मागील महिन्यामध्ये नक्कीच घेतलं. यावेळेस ऑफटॉपच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला सुरेख फटका टायमिंगच्या जोरावर चेंडूला पाठवून दिलाय. सीमारेच्या पार हा आलाय प्रणयदाच्या बॅटमधून. AB ग्रुप चौकार 4. धन्यवाद डीजे मास्टर. की लेदरचा खूप अनुभव आहे प्रणयदादाकडे. तर लेदर क्रिकेटचा अनुभव टेनिसमध्ये दाखवत असताना यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. पाहू शकाल चेंडू थोडंसं बाहेर ठेवलं होता. थोडंसं वळण घेतलं. यष्टरक्षक पाहू शकाल हरीश्वरदादा केणी यांच्या शुभ हातामधून समावेश होतं. डॉट बॉल नक्कीच आलाय. 3 चेंडू 5 धावा धावफलकाला लगावले गेला. पहिला षटक मार्गस्थ. यावेळेस ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. डीपमध्ये खेळाडू खूप दूरवर आहे. मनोहर नमसर येतील. ज्यापर्यंत कॉर्नरला आले चेंडूला फील्ड केला गेलाय. वेगाने धाव घ्यायचा प्रयत्न परिपूर्ण केला गेला. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. चांगला बॅकअप म्हणावा लागेल संजयजी पाटील. पाहू शकाल जीवदानी स्पोर्ट्सचे ऑनर आहेत. यावेळेस इंडियन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये सरी चेंडूला बॅकअप केलं गेलं आणि 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलंय. 7 धावा धावफलकावर. 4 चेंडू 7 धावा धावफलकावर. 67 धावांचा पाठलाग करायचा. तुम्ही बनवायचे आहेत 60. येणारे चेंडू असेल 26. यावेळेस डाऊन द ग्राउंड फटका सुरेख पाठवून दिल्याचा सीमारच्या पार हा आलाय. AB ग्रुप चौकार 4. पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन. धन्यवाद नयन. नक्कीच आपण सांगतो की बॅटरला सगळ्यात सेफ झोन म्हणजे गोलांच्या डोक्यावरून फटका खेळला आणि याच इजमध्ये शॉट खेळला आणि चौकार नक्कीच मोजला गेला. या स्पर्धेचा कार्पेटला रोल खेळायचा प्रयत्न होता. डाऊन द ग्राउंड बॅक टू बॅक दुसरा चौकार या षटकामध्ये प्रणयदादा घरतेच्या बॅटमधून. षटक क्रमांक पाहू शकाल पहिल्या संपल्या गेल्या. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद धावा आहेत त्या 15. अप्रतिम सुरुवात म्हणावी लागेल पालघर 11 संघाच्या बॅटर मिस्टर प्रणयदादा घरत. 5 चेंडू 14 बॅटिंग करतायत. या खोलीभराची
पाटील नक्कीच आपण पहिल्या इनिंगची तुलना या इनिंग्समध्ये केली होती. पहिल्या इनिंग्समध्ये पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. रुपेश तांडलने एक षटकार नक्कीच खेचलं होतं रोहन गावडने. परंतु या इनिंग्समध्ये पहिला पण 3 चौकार प्रणय दादा घरे त्यांच्या बॅटमधून आलेत. नक्कीच पाहू शकाल एका षटकासाठी तब्बल 3 मिनिटाचा वेळ घेतला गेला. 17 मिनिटांमध्ये अजूनही 3 षटकं तुम्हाला परिपूर्ण करायचे आहेत. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केले जातील. आपण पाहू शकाल गोलंदाज मिस्टर महेंद्र भोईर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन येतील. 85 डाव्या बाजूने पाहू शकाल एक सुरेख पर्सनॅलिटी आहे आणि एक हायटेड गोलंदाज सुद्धा आहे. तर नक्कीच चांगला बॅटल पाहायला भेटेल. एका बाजूला इलाजी पठाण 55+ यांचा एज आहे आणि ज्यांनी पालघर तालुक्यात नक्कीच क्रिकेट दाखवलं असं म्हणावं लागेल. खूप सारे खेळाडू त्यांनी नक्कीच तयार केलेत. नक्कीच आपण हेमंत सर पाहिलं तर यष्टनच्या पुढे इल्याजी पठाण 55+ तर 50 अबाव गणेश दादा कारभार यष्टनच्या मागे 2 50+ खेळाडू खूप जवळ आहेत. एक फिल्डिंग करतात एक बॅटिंग करतात. गोलंदाज सज्ज होतील महेंद्रजी भोईर. यावेळेस दांडे गोल परफेक्ट यॉर्कर बॉल मागून चेंडू ट्रॅव्हल केला गेला आणि फलंदाज बॅक छोडक आउट. इल्याजी पठाण मैदानाच्या बाहेर. खंडेराया देवराया आला सानळ दुर्गाला घेऊन जाया बानुबया पैठीत बांधला सामुंडावळ्या मंडप भारी इंद्रधनुचा. धन्यवाद डीसी मास्टर. नक्कीच पाहू शकाल यानंतर होणारा सामना आपण पाहू शकाल ग्लेन वैती यांचं आगमन झालं. वेलकम ग्लेन, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल AB ट्रॉफी 2024 मध्ये. चांगला बॅटल असणार आहे यानंतर होणारा सामना. दोन्ही संघांमध्ये मातब्बर खेळाडू नक्कीच पाहू शकाल. डे नाईट स्पर्धा आहे. पर्व तिसरा आहे परंतु ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडू जो टाकला गेला फर्स्ट शफल झाले बॅटर परंतु मागून चेंडू डायरेक्ट हिट केला गेला. नक्कीच वाल्के स्पोर्ट्स हा संघ असणार आहे. वाल्के स्पोर्ट्स 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला SRJ परनाळी. श्रीदादा आपण प्लेइंग लेवलची लिस्ट लगेच सज्ज करून घ्यायचे आणि टॉससाठी सज्ज राहायचे दक्षता घ्या. एका बाजूला SRJ परनाळी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल माजिद शेख सर असतील. नक्कीच 40+ खेळाडू मास्टर्स खेळाडू आहेत ज्यांनी खूप वर्ष आणि खूप पूर्ण जीवन म्हणावं लागेल क्रिकेटला दिलंय. परंतु हेमंत जेव्हा जो 40+ क्रिकेट उभारण्यावर आलाय परत एकदा जी 35+ नंतर जे खेळाडू घरी होते त्यांना एक चांगली संधी भेटली 40+ क्रिकेट खेळण्यासाठी. आणि 40+ क्रिकेट पाहू शकाल तर ऑल इंडिया ओपन 40+ स्पर्धा सुद्धा होतात. आणि यावेळेस पाहायला गेलं तर तालुका हाफ ठेवले गेलेत 40+ प्रत्येक सामने. यावेळेस बॅटची बाहेरची गणना नक्कीच लगावी. लॉंग स्टॉपला खेळाडू आहेत चेंडूला फील्ड करतील. रोहिदास सर असतील. चेंडूला फील्ड केला गेला फेकी केली गेली परत एकेरी धावाने समाधान मानावा लागेल. एकेरी धावाने आपलं पुढे सरसावलंय स्वीट 16 16 धावा अजूनही बनवायचे. 51 येणाऱ्या चेंडूच्या इनिंग्समध्ये 22-51 ची सरासरी आहे. हा सामना जिंकण्याचे समीकरण पाहू शकाल. साहिल आमच्यावर आहेत. सुरेख ऑनलाईन ऑपरेटर त्याचबरोबर ऑनलाईन स्कोर पाहू शकाल जागृती राऊत. यावेळेस प्रणय दादा ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता पाहू शकाल. शॉर्ट लॉंगअपला हरीश्वर किनी सर आहेत चेंडूला फील्ड करतायत. थोडंसं नाखुश असतील. ज्या अनुषंगाने फटका खेळायचा प्रयत्न केला होता फटका नक्की सजवता आला नाहीये प्रणय दादा यांना परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केले गेले. धावसंख्या 17 वर 1 अजून बनवायचे 50 येणारे चेंडूचे इनिंग्स मध्ये अजूनही 21 बॉल 50 रन्स टू विन. त्यावेळेस ऑनसाइड खेळायचा प्रयत्न होता पाहू शकाल. रोहनजी गावड आहेत चेंडूवर आले परंतु बॅकअपला मनोहर नमसर चेंडूला फील्ड करतो बंबल झालेत परंतु एकेरी धावाने समाधान नक्कीच मानावा लागेल. 1-1 धावाने आपलं पुढे सहसावते. धावसंख्या 18 18 लॉस ऑफ 1 विकेट. दुसरा षटक मार्ग असतो. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. नक्कीच हेमंत दादा पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा होत्या 3 चौकार आल्या होत्या. या षटकामध्ये मात्र 3 धावा आल्यात आणि पहिल्याच चेंडूवर इल्याजी पठाण यांचा मोठा गडी बाद केलाय गोलंदाज महेंद्रजी भोईर या गोलंदाजाने. नक्कीच मातब्बर सामने आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये पाहायला भेटतील आपल्याला. यावेळेस फ्लिक करायचा प्रयत्न होता. खेळाडू पाहू शकाल वंदे शिमाडे सर होते नक्कीच स्वतःला झोकून दिलं परंतु टाळा झाला पाहिजेत. या वयामध्ये सुद्धा स्वतः झोकून दिलंय आपण पाहू शकाल वंदेजी हेमाडे. नक्कीच सांगतो ना कुठलाही खेळ कुठलाही स्पोर्ट्स वयाचा अनुमान नसतो परंतु स्वतःला वाऱ्यामध्ये झोकून दिलं होतं. प्रयत्न खूप सुरेख होता. आपण पाहू शकाल चेंडू हातामध्ये लागला होता परंतु कुठे ना कुठे बॅलन्स करता आला नाहीये बॉडीला आणि झेलने सटला. एक धाव धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या 19 आणि प्रणय दादा घर त्यांना जीवनदान दिलंय. एक हार्ड हिटर बॅटर आहेत. मागील महिन्यामध्ये पाहिलं आपण उत्तराखंडमध्ये
100 धावा या बॅटरी लगावलेल्या आहेत क्रिकेटमध्ये. पण पाहू शकाल तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि स्ट्राईकवर माजी शेख 2 चेंडू 2 वर बॅटिंग करतायत. यावेळेस सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न होता, नक्कीच अपील केली गेली, धाव घेण्याचा प्रयत्न होता पण तो नकारा. नॉन स्ट्रायकर बॅटरने सुरेख षटक. महेंदर भोईरनी मात्र 4 धावा खर्च केला, एक मोठा गडी बाद केलाय. 2 षटकामध्ये 19 धावा, येणारी 18 चेंडू बनवायचे आहेत 48 धावा हा सामना जिंकण्यासाठी. पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात, या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन आला, अजय भोईर घेऊन आला. लाख क्रिकेट घेऊन एबी गुप्ता. धन्यवाद डीजे. लगेच पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर 18 चेंडू 48 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 16ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. लगेच वेळेची गोष्ट केली तर तब्बल 9.5 मिनिटाचा वेळ घेतला गेला. 11 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे असेल. 11 मिनिटामध्ये तुम्हाला 2 षटकं परिपूर्ण करायचे आहेत. जर 20 मिनिटामध्ये 4 षटकं परिपूर्ण झाले नाहीत तर 5व्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर जे 5 खेळाडू त्याच्यामध्ये 1 खेळाडू तुम्हाला कमी करावा लागेल. सर्कलच्या आतमध्ये जे 4 खेळाडू आहेत तुम्हाला 5 खेळाडू तिकडे ठेवावे लागतील, हे दक्षता घ्या. तर बघा आपण गोलंदाज सज्ज होतील मिस्टर वंदेश हेमाडे. देखील पाहू शकाल संजयजी गावड पहिल्या षटकाचे महागडे ठरले होते. चांगला कमबॅक करून दिला महेंद्रजी भोईर या गोलंदाजाने. नक्कीच संघनायक असतील संजयजी पाटील यांच्या मनामध्ये असेल की महेंद्रजी भोईर यांच्याकडे 2 षटकाकडे जावायचं, म्हणून 3ऱ्या षटकामध्ये वंदेशजी हेमाडे यांच्याकडे नजरा केली, त्यांना इंट्रोड्यूस केले गेले. सर वालके स्पोर्ट्स 11 संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचं आणि SRG परनाळी संघाचे संघनायक प्लीज आपण सुद्धा टॉससाठी यायचं आणि प्लेइंग 11चं लिस्ट आपली फिलअप करून द्यायची लगेच, कारण की हा पहिला सामना आपण पाहतोय. शेवटचे अंतिम 3 षटकांचा खेळ बाकी आहे. यांनी या स्पर्धेचे नियम आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय तर थोडंसं कॉपरेट करा. पहिला चेंडू ऑफसाईडला टॅप केला गेला. धाव घ्यायचा प्रयत्न हा ना नक्कीच करायचा होता. डायरेक्ट हिट, फक्त बेल सोडवल्या गेल्या. नक्कीच लहानपणामध्ये पाहिलं तर लगोरी किंवा नक्कीच गोट्या खूप खेळल्या असतील आणि हेड शॉट म्हणावं लागलं. पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये टॅप केला होता चेंडू. नक्कीच थोडंसं दुविधामध्ये होते की धावायचं की नाही. शेवटच्या क्षणामध्ये नक्कीच धावले, परंतु हेड शॉट म्हणावा लागेल वंदेशजी हेमाडे यांच्या हातामधून. बॅटर प्रणयदादा करत बॅक टू आउट. लगेच पाहू शकाल गडी बाद झालेत आतापर्यंत. पाहू शकाल 2 गडी बाद झालेत. धावांची गोष्ट की धावा आहेत धावफलकावर मात्र 19. कुठे ना कुठे मागील 7 चेंडूमध्ये काय कमबॅक केले गेले गोलंदाजाकडून. 7 चेंडूमध्ये मात्र 4 धावा आल्यात. 2 गडी बाद करावे यशस्वी ठरलेत सफाले 11 संघाचे गोलंदाज. 1 धावची चेंडूमध्ये क्लीन बोर्ड चेंडूमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमकांत भोईर. नक्कीच हेमकांत भोईर यांच्याकडे अनुभव आहे या विकेटचा. काल रात्रीमध्ये पाहिला पण 1 गाव 1 फॉर्मॅटमध्ये 40 प्लेचे खेळाडू खेळलेत सातपाडी 11 संघासाठी. सुरेख बॅटिंग सुद्धा केली. 1 षटकार चौकार त्याच्या बॅटून आलाय तर अनुभव आहे. कालचा रात्रीचा अनुभव आजच्या दिवसात त्यांना कामाला येईल का हा प्रश्न निर्माण झालाय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला येतील तर चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस फटका तर फसलाय. चेंडू खाडी पाहू शकाल हरीश्वर दादा खेणे आणि फलंदाज यावेळेस पाहू शकाल निश्वास श्वास घेतला असेल. यावेळेस चुकी केली गेली आहे हर्षवर्धन किणी यांच्या माध्यमातून. जसा झेल सुटला संजय दादा पाटीलचे संघटक त्याच्या डोक्यावर जरा हात ठेवला आणि विचार केले चुकी केली आहे का, कारण की माजी शेख मातबर खेळाडू आहेत. मॅच विनर खेळाडू म्हणावा लागेल. जेव्हा 1 गाव 1 मॉडर्न शिरगाव खेळते त्या संघाला खूप सामने जिंकून दिले त्या खेळाडूने. परंतु यावेळेस स्ट्राईकवर हेमकांत भोईर झेल सोडल्यानंतर स्ट्राईकवर आलेत. यावेळेस सोडवला चेंडूला पाठवून दिलाय डीप लॉंग ऑफच्या वरतून. षटकार 6. धन्यवाद डीजे. नक्कीच जखमीवर मीठ चोळणारा षटकार म्हणावा लागेल हेमंत दादा, कारण की झेल सुटले. 1 धाव परिपूर्ण स्ट्राईक रोड झाली. त्यानंतर हेमकांतच्या बॅटवर हा षटकार आलाय. जर झेल टिपला असता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले असते, परंतु षटकार लागला असता की नसता जर तर आहे, परंतु स्ट्राईक रोटेट झाली. हेमकांत भोईर यांनी पहिल्या चेंडूवर षटकार खेळलाय आणि जसं मी सांगितलं यांना कालचा अनुभव आहे.
खेळपट्टी कशा प्रकारे खेळते आणि तो अनुभव संध्याकाळी 17 मध्ये पाहू शकाल. 7 वाजायला 3 मिनिटं बाकी आहेत आणि षटकार ठोकलाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 26. 26 धावा. येणारे 15 चेंडू 41. अजूनही सामना ऑन दोन्ही संघासाठी. सामन्यामध्ये रंगत नक्कीच निर्माण होईल. दोन्ही मास्टर खेळाडू संघ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा पायावर चेंडूचा फ्लिक केला गेला की आपण चेंडू ट्रॅव्हल झाला. संजय दादा पाटील चेंडूवर आले तो पंबल झालेत परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे ससावेल. धावसंख्या 2 पोहोचेल 28. 28. 1 धाव नक्की चिंता वाढवेल दोन्ही संघांकडून. एका संघाला मोठ्या फटक्याची गरज आहे तर एका संघाला पाहू शकाल सिंगल डबल. नक्की कुपन मास्टर पाहू शकाल जीत पाडले असतील. आपण पाहू शकाल आमच्या स्क्रीन आणि साहिल आहेत एका बाजूला. त्यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा पर्यंत चेंडू थांबून आलाय. तो स्लोवन टाकला गेला. चतुराई चालाकी नक्कीच पाहायला भेटली या चेंडूवर. नक्कीच वेगवान चेंडू जर टाकला हेमकांतवर मोठे फटके खेळतील या अनुषंगाने थोडासा स्लोवन टाकला. थोडंसं वेरिएशन केलं आणि टप्पा पडत चेंडू थोडासा थांबून आला. यष्टिक्षक आपण पाहू शकाल गणेश दादा यांच्या हातामध्ये डॉट बॉल. 13 चेंडू 39. 13-39 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. जिंकण्यासाठी पालघर 11 या संघाला. यावेळेस फटका सुरेख हेलिकॉप्टर चेंडूला पाठवून दिलाय. सीमरच्या पार आलाय एबी ग्रुप. षटकार 6 धावा. आवड मला ज्याची त्यालाच आणलं तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना. धन्यवाद. नक्कीच पाहू शकाल 5 मिनिटाचा कालावधी असणार आहे शेवटच्या षटकासाठी. दक्षता घ्या कारण 4था षटक येणं अजून बाकी आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं परिपूर्ण करायचे. संगणक संजय पाटील दक्षता घ्या आपण प्लीज. पंच कॉल करता सामना सुरू करा. 3 षटकांचा खेळ संपला गेले. पाहू शकाल 11.33 सरासरीने 34 धावा धाफकावर आहेत. येणारे 12 चेंडू बनवायचे आहेत. 33. 18 मध्ये 34 जमा केलेत. 12 मध्ये 33 तुम्हाला बनवायचे आहेत. 16.50 च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये 10 बनवाव्या लागतील आणि या स्पर्धेचे नियम आहेत. तुम्हाला 33 धावा ह्या बनवाव्याच लागतील. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचे नियम आहेत. तर नक्कीच पाहू शकाल प्रत्येकदा महेंद्रजी भोईर ज्यांनी मागील षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. मात्र 4 धावा खर्च केल्या. 1 गडी बाद करण्यात यशस्वी झाले होते. तेच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. परंतु माजी शेख आपण पाहू शकाल आतापर्यंत चेंडू फेस केले 4 चेंडू 3 वर बॅटिंग करतात आणि 4 चेंडू 14 वर बॅटिंग करतात हेमकांत भोईर मैदानाच्या आतमध्ये. चला आपण पाहू शकाल थोडासा क्षेत्राचा बदल केला गेले. शॉर्ट पॉईंट शॉर्ट गली शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लॉंग लेग खेळाडू आहे. त्यावेळेस पाहू शकाल अपील नक्कीच केले गेले. एक्स्ट्रा मिस करताना पंचांकी दर्शवत असताना इम्तियाज पठाणसर आहेत. मुन्ना पठाणसर लेग बायचा कॉल दर्शवत असताना आणि 1 धावाने धावफलक पुढे सरसावला गेला. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 35. 35. 11-32. 11 बॉल 32 रन्स. 11-32 हा समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू 32 धावांची गरज. महेंद्र भोईर की हेमकांत भोईर असा प्रश्न आहे. त्यावेळी सॉफ्टच्या बाहेर नक्कीच सुरेख चेंडू म्हणावा लागेल. थोडं सफल झाले होते बॅटर परंतु सुरेख रित्या चेंडू टाकला गेला. गणेश दादा भोईर चेंडूला गॅदर करतात. नक्कीच 50 ओलांडली आहे परंतु चेंडूवर नजर खूप तीक्ष्ण आहेत. आकाशामध्ये उडणारा गरुड आणि यष्टींच्या मागे असणारे गणेश कारभारी कधी चुकी करत नाहीये. यावेळी फटका सुरेख आउट ऑफ द पार्क. हा आलाय एबी ग्रुप. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये लहान चेंडू होता परंतु का मिड विकेटच्या वरतून फटका सजवला गेला. नक्कीच आपण पाहू शकाल हेमकांत भोईर हेमंतदादा पाटील सांगत होते काल तालीम करून गेले त्या विकेटवर. अशा प्रकारे आज आपण मुख्य सामना खेळतायत पालघर तालुकाचे संघ. दोन्ही पालघर तालुक्याचे संघ आहेत. एका बाजूला सफाळा 11चे तारे सितारे तर एका बाजूला पालघर 11चे तारे सितारे आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये रंग नक्कीच खूप सुरेख निर्माण झालाय एबी ट्रॉफी मध्ये. नक्कीच पाहू शकाल या स्पर्धेत सर्व अजय दादा भोईर ज्यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा पाहू शकाल सलग पर्व 3ऱ्या मध्ये पाहतोय आपण आणि या थोडासा हा फॉर्मॅट थोडा चेंज केलाय या वर्षी आपण पाहू शकाल. यावेळी उडवलाय बॅक टू बॅक हेमकांत भोईरच्या बॅट मधून. हा षटकार नाही हा कार आहे.
आमच्या ट्रॉफीला आला प्रतीक भाई धन्यवाद. नक्कीच पाहू शकाल हेमंत सर ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच सुरेख कॅमेरा वर्क म्हणावा लागेल. अनुरागजी चव्हाण असतील, मनोजजी कुडू असतील, दोन्ही अप्रतिम कॅमेरा वर्क करतात. प्रत्येक चेंडूवर 6 निशा करतात. पाहू शकाल 2 मिनिटाचा कालावधी आहे. या 2 चेंडूसाठी दक्षता घ्या. 8 चेंडू 20 धावांची गरज आहे. नक्कीच मागील जेव्हा पहिला षटक टाकला होता महेंद्रजी भोईर यांनी तर मात्र 4 धावा खर्च केल्या होती. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत. लेग बाईचा एक सिंगल दिला, एक डॉट बॉलर, 2 षटकार. या 2 षटकारांनी पूर्णपणे समीकरण बदललाय. येणारे 8 चेंडू बनवायचे 20. या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर मॅच ऑन असणार आहे. जर या 2 चेंडूमध्ये एक गोल्डन बॉल टाकायचा महेंद्रजी भोईर यांना. पाहू शकाल हेमकांत भोईर चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, चांगली बॅटिंग करतायत. आतापर्यंत 7 चेंडू 26 वर आहेत. यावेळेस इझी रिडन, लुक ॲट द डिस्टन्स, चेंडूला पाठवून दिलाय. तिसरा षटकार, हॅट्रिक षटकार परिपूर्ण केलेत हेमकांत भोईरने या षटकामध्ये. धावसंख्या 53 53. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. लगेच पाहू शकाल 7 चेंडू 14 धावांची गरज आहे. 7 चेंडूनी 14 धावांची गरज आहे. 53 धावा धावफलकावर लगावले गेले. 5 षटकार आतापर्यंत पाहू शकाल. पहिला षटकार ठोकला गेला. यानंतर हा दुसरा षटकार पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर. हॅट्रिक षटकार ठोकले हेमकांतजी भोईरने. अप्रतिम फटका दुसरा षटकार. ॲक्शन रिप्ले दाखवत असताना पाटील नेटवर्कची टीम तर बोलूया मैदानाच्या आतमध्ये. पण या षटकामधला शेवटचा चेंडू आहे. त्यानंतर या षटकावर काय येऊया आपण. त्यावेळेस हलक्या बॅटने सेन्सिबल क्रिकेट म्हणावा लागेल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतात. एकेरी धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. एकेरी धावाने आपल्या पुढे सरसावते 54 धावा 54. येणारे 6 चेंडू बनवायचे 13. हा सामना जिंकण्यासाठी अप्रतिम बॅटिंग हेमकांतजी भोईर. 9 चेंडू 33 वर बॅटिंग करतायत. आमच्या जय भाईचा आहे नादच भारी एबी ग्रुपच्या नावाची झाली या चर्चा सारी धन्यवाद डीजे. देखील पाहू शकाल हेमंत सर एक अजून वेगळी गोष्ट असते कारण की सूर्याच्या किरणामध्ये बॅटिंग केली होती सफाळे संघाने आणि फ्लड लाईटमध्ये गोलंदाजी करताना शेवटचं अंतिम षटक निर्णायक षटक म्हणावं लागेल. 6 चेंडू टाकणारे कुठला गोलंदाज प्राण भोईर असते की संजयजी पाटील दोन्ही चांगले गोलंदाज. परंतु संघनायक पाहू शकाल स्वतःला इंट्रोड्यूस करतील का संजय पाटील. आपण पाहू शकाल स्वतः गोलंदाज सज्ज होत आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत. आपण पाहू शकाल आणि फिटनेस खूप सुरेख आहे, अनुभव आहे. परंतु तेवढाच ताकदीचा फलंदाज. आपण पाहू शकाल 5 षटकाराच्या मदतीने 9 चेंडू 33 वर बॅटिंग करतायत. मात्र आपण पाहू शकाल चेंडू डॉट खेळले गेले ते म्हणजे 2 चेंडू डॉट खेळलेत, एक दुहेरी धाव आणि एक सिंगल. 5 षटकार. संजयजी पाटील असतील. आपण पाहू शकाल जीवदानी स्पोर्ट्सचे ऑनर आहेत आणि चांगले व्यक्तिमत्व म्हणावं लागेल. सुरेख सपोर्ट प्रत्येक स्पर्धेला असते. चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. परंतु हे 6 चेंडू निर्णायक असतील. एका बाजूला सफाळे 11 तर एका बाजूला पाहू शकाल पालघर 11. मॅच कुठलाही संघ जिंको परंतु या स्पर्धेमध्ये फक्त फक्त क्रिकेटला विजय असणार आहे. आज आपण पाहतोय 40+ ची तालुका हाफ. स्लोवर चेंडू होता, कटर चेंडू टाकला गेला. धाव घ्यायचा प्रयत्न. यस नो चुकी चुकी चुकी. यावेळेस धाव झाली असती का परंतु हेमकांत भोईर थोडासा मिसअंडरस्टँडिंग होते. धाव घेण्याचा प्रयत्न करायचा होता का. माजिद खूप पुढे आले होते. जर माजिद पोहोचले तर हेमकांत नक्कीच पोहोचले होते. परंतु हा चेंडू आला डॉट. पहिला चेंडू फ्लाइटेड कटर चेंडू होता. यशस्वीकडून चुकी झाली होती. धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाहीये. माजिद नक्कीच पुढे सरसावले होते परंतु दुविधा मनामध्ये होते. बॅटर हेमकांत भोईर डॉट बॉल. या इनिंग्स मध्ये तिसरा चेंडू डॉट खेळलाय. 330 चा स्ट्राईक रेट आहे. हेमकांत भोईर यांचा 10 चेंडू 33 वर बॅटिंग करता परंतु ती मागील गोष्ट आहे. इकडून 5 चेंडू तुम्हाला 13 बनवायचे आहेत. हे प्रेझेंट आहे. यामध्ये तुम्ही काय करणार हा प्रश्न निर्माण झालाय. संजय पाटील की पाहू शकाल हेमकांत भोईर. क्षेत्रक्षण पाहू शकाल ऑफ साईडला दीप थर्डमॅनला एक रिव्हर्स साठी खेळाडू सजवला गेलाय. शॉर्ट पॉइंटला एक खेळाडू आहेत. पाहू शकाल रिव्हर्स साठी लगावला होता खेळाडू. पाहू शकाल डीप थर्डमॅनला चेंडूवर आले. चेंडूला फील केलं ते पहिलीचा वेगात. दुसरा प्रयत्न हेमकांत पुढे चावलेत आणि यावेळी चेंडू डायव्हर्ट झाला. बॅकअपला खेळाडू नाहीये. तिसऱ्या प्रयत्न असेल का
परंतु पाहू शकाल रोहनजी गावड आले, 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. बॅकअप असणं खूप गरजेचं आहे. पाहू शकाल महेंद्रजी भोईर होते डीप मिड विकेटला, परंतु ते पुढे सजवलं नाहीये. असं वाटलं चेंडू नक्कीच एसटीएसच्या हातामध्ये येईल, परंतु चेंडू आहे. कधी आपण सांगतो ना प्रत्येक वेळी खेळाडू चेंडूबरोबर खेळतो, परंतु असा एक क्षण येतो ना की चेंडू खेळाडूवर सुद्धा खेळतो. आणि यावेळेस असंच काय घडलंय. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या अब तक 56 धावा. धाव फटकावर अजून बनवायचे 11. 4 चेंडू 11 धावांची गरज. डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप काव कॉर्नर सर्कलच्या बाहेर आहे. आपण पाहू शकाल थोडंसं स्पीड अप करायचा प्लीज. पाहू शकाल यष्टनच्या मागे यावेळेस हरीश्वरदादा किणी असतील. शॉर्ट डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ठेवले गेले. पाहू शकाल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट पॉईंटला खेळाडू आहे आणि शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेक आणि डीप थर्डमॅन. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी संजय पाटील संगनायक. यावेळेस पाहू शकाल, परंतु पाहू शकाल यावेळेस बॅटिंग करणाऱ्या संघाने DRS घेतलाय. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय. वाईट साडी नक्की DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम टेक्नॉलॉजी खूप सुरेख आहे. आपल्याकडे टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण करतोय या स्पर्धेमध्ये आणि पंचांनी नक्कीच फेअर डिलिव्हरी दिली होती, परंतु बॅटरनी यावेळेस हा DRS घेतलाय आणि हा फेअर डिलिव्हरी आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू आपला गमावलाय, कारण बॅटर खूप बाहेर चप्पल झाले होते. चेंडू पडण्याचा चेंडू डायव्हर्ट झाला यशस्वी हातामध्ये. अप्रतिम अंपायरिंग. नक्कीच मागील आपण पाहिलं ना हेमंत दादा 22 आणि 23 या वर्षामध्ये 500 स्पर्धा करण्याचा मान JP पॅनल अंपायरिंगच्या नावावर आहे. पूर्ण भारत भ्रमण यांचा असतो. प्रत्येक ठिकठिकाणी जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तर खूप जास्त मागणी असतात JP पॅनलच्या पंचांसाठी आणि सुरेख पंच आपण पाहतो या स्पर्धेमध्ये लाभले गेलेत. आपण पाहू शकाल JP पॅनलचे सर्व जय पवार सर आहेत, मुन्ना पठाण सर आहेत. 3 चेंडू 11 जे मागील षटकामध्ये 3 षटकार ठोकले होते ती गरज यावेळेस भासली जाते, ती म्हणजे पालघर रेल्वे संघाला. रिवर्सचा फटका, अल्टी पलटी, चेंडू मैदानाच्या बाहेर कल्टी. हा आलाय शबादीच्या बॅट मधून रिवर्स षटकार. 6 धावा. लगेच पाहू शकाल खूप सुरेख चेंडू उंचीवर गेला, तेवढाच मोठा फटका खेळला. हेमंत दादा नक्कीच पाहू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला का, कारण की 2 चेंडू डॉट केल्याने हेमकांतने चेंडू खूप वळले होते, त्या अनुषंगाने रिव्हर्सचा फटका खेळला आणि रिव्हर्स खेळण्यामध्ये खूप महारत असेल या खेळाडूला. नक्कीच मी एक नाव उल्लेखून घेईल ज्यांनी टेनिस विश्वकप पालघर तालुक्यामध्ये ज्यांनी रिव्हर्सचे फटके आणले असं म्हणावं लागेल. व्हेरी फर्स्ट चेंडू त्याने मैदानाच्या बाहेर पाठवलेत. विशाल खोत आपण पाहतोय मॅन फ्रॉम टेंबोडे ज्यांनी रिव्हर्सचे फटके इजाद केले. तो अशा प्रकारे फटके खेळायचा ना की बॉर्डरला विचार पडला का लेफ्ट आहे का राईट आहे, त्या प्रकारे हेमका सुद्धा फटकेबाजी करतोय आणि प्रश्न पडला असेल. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. यावेळेस चेंडू डॉट आलाय, निर्माण झालाय. यावेळेस दबाव संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल दोन्ही संघासाठी. आणि आपण सांगतो ना की संघर्ष की चक्की जब चलती है तब मेहनत का आटा पीसता है, तब जाकर सफलता की रोटी मिलती है और तब जाकर किस्मत का सितारा चमकता है. यावेळेस कुठल्या संघाचा नक्की तारा चमकेल. एका बाजूला सफाळ 11 तर एका बाजूला पालघर 11. नक्की दबाव दोन्ही संघाकडे बरोबरचा असणार आहे. 1 चेंडू 5 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचे नियम. चौकार जर आला तर सफाळ 11 संघ पुढच्या फेरीमध्ये, डॉट वर जरी आला तर सफाळी संघ पुढच्या फेरीमध्ये. परंतु जर एखादा मोठा फटका आला, चेंडूने हवाई सफर केलं तर पालघर 11 संघ पुढच्या फेरीमध्ये. परंतु सामना काय सुरेख रंगलाय. चला थोडा स्पीडअप करा, पंचांना दर्शवत आहेत प्लीज. महेंद्रजी भोईर चला प्लीज. आणि टॉस साठी या वालके स्पोर्ट संघाचे संगनायक श्रीदादा चला टॉस साठी यायचं आहे. एका बाजूला SRG परनाळी संघाचे संगनायक स्वप्नील दादा चला प्लीज आपण टॉस साठी या. आणि प्लेइंग इलेव्हनची लिस्ट फर्स्ट ऑफ आपण द्या प्लीज. श्रीदादा प्लेइंग इलेव्हनची लिस्ट आपल्याकडे पोहोचवा. 1 चेंडू 5 कोण करेल मैदानाच्या आतमध्ये नाच. एका बाजूला सफाळेकर तर एका बाजूला पालघरकर. 1 चेंडू 5. सामना जर आवडला असेल ताळा नक्की झाला पाहिजेत. अप्रतिम सामना. 40+ मास्टर खेळाडू आणि काय खेळ दाखवतात. कुठलाही संघ हारण्यासाठी तयार नाहीये. कधी पालघर, कधी सफाळे, कधी गोलंदाज, कधी फलंदाज, परंतु चर्चा एकच AB ट्रॉफी 2024. चला स्पीडअप करा. आपण पाहू शकाल अटॅकिंग फील्ड लगावली गेली आहे. अटॅकिंग फील्ड सिली मिड ऑफ आहे, सिली पॉइंट आहे. सर्कलच्या आतमध्ये पाहू शकाल फक्त चेंडू टाकण्याची गरज आहे. नितेशजी कदम पाहू शकाल
सफाळ 11 संघामध्ये आज आहेत स्क्वॉड मध्ये सामन्याचा आनंद घेता. आपण सांगतो ना, कुदरत ने सभी को हीरा बनाकर भेजा है. कुदरत ने सभी को हीरा बनाकर भेजा है. जो जितना घिसेगा वो उतना चमकेगा. आज चमकण्याचा मौका संजयजी पाटील, आज चमकण्याचा मौका इकडे आहे हेमकांतजी भोईर या दोन्ही खेळाडूकडे. परंतु चमकत असणारा चेंडू, चमकत असे बॅट कोणाची असणार, संजय पाटील की हेमकांत भोईर. यावेळेस पाहू शकाल सामना जिंकलाय सफाळ 11 संघाने, परंतु हेमकांत भोईर यांच्यासाठी टाळा झाला पाहिजेत. पूर्ण रंग निर्माण केले या स्पर्धेमध्ये. 15 चेंडू 41 धावांची बहारदार खेळी साकारली. आपण पाहू शकाल सफाळ 11 संघाचे खेळाडू सुद्धा प्रोत्साहित करत चांगला खेळ त्यांनी साकारला आणि पालघर 11 संघ या स्पर्धेमध्ये पराभूत होतोय. हार्डलक पालघर 11 संघ, केवलदादा पाटील. कॉंग्रेच्युलेशन्स सफाळ 11 संघ, गणेशदादा कारभारी. तर आपण म्हणालो टॉस कडे आणि तिकडे देऊया मॅन ऑफ द मॅच ओव्हर टू अजित पाटील. भाईच्या साथीला कमी नाही कुणाची.